मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैली गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्याची सुरुवात तर झालेली आहे आणि आपण आता वेगवेगळ्या रांगोळ्या आणि पारंपरिक रांगोळ्या आता बघतच आहोत. तर त्यामधलीच आता एक अशीच रांगोळी ज्यामुळे आपलं घरातील सर्व संकट दूर होणार आहे, अशी रांगोळी आपण आज विष्णुप्रिय रांगोळी बघत आहोत. तर ती रांगोळीचं नाव आहे आपल्या विष्णुप्रिय गदा रांगोळी. तर विष्णूच्या हाती तुम्ही नेहमी बघितलेलंच आहे, अशी गदा असतेच. तर त्यासाठी आपण आता रांगोळीमध्ये आता ही गदा साकारायची. अगदी सुंदर असणार आहे रांगोळी आणि तुम्हाला बघता क्षणी ही रांगोळी नक्की आवडणार आहे. आणि ह्या ज्या आपण रांगोळ्या काढत आहोत ते आपण पारंपरिक रीतीने काढत आहोत. असं नाही की म्हणजे कोणतीही रांगोळी आपण काढायची असं नाही. अधिक महिन्यात काढली जाणारी ही आपली पारंपरिक रांगोळी असणार आहे. तर आता बघू शकता, इथं मी 3 ते 2 टिपक्यांचा एक गोल तयार करून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण आता या पद्धतीने आपला आता गोल हा पूर्ण करून घ्यायचा आहे आपण. तर या पद्धतीने आपण गदाची जी वरची बाजू असते ती आपण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून एक अशी रेष ओढून घ्यायची. 2 आपल्याला समान रेषा ओढून घ्यायची. आणि विष्णुप्रिय रांगोळी म्हटलं की आपलं आता कमळ हे माता लक्ष्मीचं आपलं काढूयाच आपण. त्यामुळे आपल्या रांगोळीला एक नवीनच लुक पण मिळतो आणि आपली पारंपरिकतेची साज पण त्याला मिळून जाते. तर आता या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हे आपण थोडंसं असं भरीव करून घेऊयात, म्हणजे दिसायला अगदी सुंदर दिसेल. तर या पद्धतीने आपलं आता गदा तयार झालेली आहे. तर आपण आता हा शेवटचा जो भाग असतो तो आपण तयार करून घेऊया.
तर बघू शकता मैत्रिणींनो, आपले गदा तर तयार झालेले. तर विष्णुप्रिया गदा तुम्हाला कशी वाटली ह्या अधिक महिन्यात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.